आएंगे तारे जमीन पर। मेरा मन के अंधेरों को रोशन सा कर दे, धरती हथेर। For second annual concert of Saishwari English Medium Preschool, Mantravadi. And Happy Republic Day to all. Before I start the program, myself, Parikshit, welcoming our honorable chief guest present on the dais. Welcome sir, welcome ma'am. Now I am requesting all the honorable chief guests on the dais, kindly stand up for the national anthem. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की। और देती है तू, तेरी रहमत को हर जिंदगी तरसती है। जीवन को स्वर देती है तू, तेरी रहमत को हर जिंदगी तरसती है। तुझे सजदा करके जो चढ़ते हैं मंच पर, तुझे सजदा करके जो चढ़ते हैं मंच पर, उनके हर मन में करुणा बरसती है। Let's start this event by offering our prayers to Goddess Saraswati, possession of knowledge. Goddess Saraswati is the authority on academics and the arts. Everybody from musicians to scientists in India pray to her for guidance and knowledge. I am requesting all the respective guests, please come forward for the Saraswati Puja and inaugurate the program. हमारे स्कूल के प्रिंसिपल रिस्पेक्टेड सारिका कुमार मैडम, इनसे विनती करता हूँ कि हमारे स्कूल के प्रथा के अनुसार शाल, श्रीफल और पुष्पगुच्छ लेकर उनका स्वागत किया जाए।
प्रिन्सिपल श्रीनाथ कुकाले सर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, डॉक्टर प्रवीण ससाणे सर, एचओडी मराठी डिपार्टमेंट, अण्णासाहेब मगर कॉलेज, सिनियर पोएटेस ज्योत्स्ना चांदमुळे मॅडम, प्राध्यापक सुनील मोरे सर, सीईओ ऑफ एएनसी लाईव्ह न्यूज, ऑनरेबल रमेश अप्पा भाडे, चेअरमॅन ऑफ सोनाई ग्रुप, ऑनरेबल वसंतभाऊ भाडे, इतर मान्यवर, सॉरी मला सगळ्यांची नावं नाही, Chairman of Sri Krishna Education Foundation, Mr. Kumar sir, parents, my team of teachers, and our lovely little children. We are blessed to have you all here today. Saishwari English Medium School is one of the best schools, not only for its culture too. And I feel very proud of such amazing institution. In our school, we don't just focus on academics, but we try to teach things which will help our students to be a good citizens and good individuals too. श्री कृष्ण एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेला आणि साईश्वर इंग्लिश मीडियम स्कूलला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण हे दुसरं ॲन्युअल फंक्शन सादर करत आहोत. आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. सामान्य वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशातूनच आपण या संस्थेची स्थापना केलेली आहे. दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी स्कूल आणि संस्था सतत प्रयत्नशील राहते. शालेय ज्ञानाबरोबर आपली सांस्कृतिक मूल्य, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न ही संस्था करते. त्यासाठी स्कूलमध्ये विविध सण आणि उपक्रम सातत्याने राबवले जातात. केवळ ज्ञानदानाचं काम संस्था करत नाही, तर सामाजिक भान ठेवून काही सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. या संस्थेच्या माध्यमातून आपण थेंबे थेंबे तळे साचे या उपक्रमाच्या अंतर्गत दिव्यांग मुलांना गेली 3 वर्ष झालं मदतीचं काम करतोय. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. जागतिक पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात येते. श्रीकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक आणि सामाजिक मूल्य जोपासणारी संस्था आहे आणि तेच प्रामाणिकपणे जोपासण्याचा प्रयत्न स्कूलच्या माध्यमातून केला जातो. पालकांचा उदंड प्रतिसाद हेच आमच्या स्कूलचे यश आहे. टुडे इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन माय स्कूल. Yes, it is annual day and the time to wrap up all that we have done in the year. It's time to celebrate and enjoy our achievements together. So parents, now enjoy with us these moments of fun, laughter together with the children and their teachers. Come again at least now in this year. Our children have been preparing for this day for over a month. Now it was ensured that no studies by the children. I thank all the parents for helping us and supporting us all the time. Without your support, it was not possible. Thank you so much. श्री कृष्ण एज्युकेशन फाउंडेशन, साईश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मंत्रवाडी आणि श्री कृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने आज मी फक्त जास्त वेळ घेणार नाही, पण थोडक्यात या मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुवर्य डॉक्टर ससाणे सर, डॉक्टर शिवराज कोकाले सर, ज्येष्ठ कवयित्री सौ चांदगुडे मॅडम, 3 वर्ष सतत मार्गदर्शन करणारे आमचे वसंत भाऊ आणि हा हॉल उपलब्ध करून देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सोनाई ग्रुपचे संचालक रमेश अप्पा भडळे, त्याचबरोबर एएनसी लाईव्हचे संपादक माननीय सुनील मोरे सर, आमचे मित्र प्राध्यापक वाणी सर, प्राध्यापक दुर्गाडे सर यांनी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याबद्दल संस्थेच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज संस्थेला खऱ्या अर्थाने 3 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि आपल्या शाळेला सुद्धा 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. श्रीकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन ही केवळ ज्ञानदान देणारी शाखा संस्था नाहीये, तर ज्ञानाबरोबर सामाजिकतेचं भान ठेवणारी संस्था आहे. आणि साईश्वरी इंग्लिश मीडियम प्री स्कूलच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक मूल्य जपण्याचा तर प्रयत्न करतो, परंतु सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ही आमची शाळा सतत अग्रेसर असते. मी थोडंसं मला पण भिल्यासारखं वाटतंय, कारण दिग्गज समोर बसलेले तर त्यांचा विद्यार्थी त्यांच्या समोर बोलतोय, काय बोलावं काय कळत नाही.
परंतु थोडक्यात त्यांना सांगतो की तुम्ही हा जो ज्ञानदानाचा मार्ग दाखवलेला आहे सर, तो वसा सतत पुढे नेण्याचं काम हे सदैव करेल. जो मला मार्ग दाखवला, तुम्ही मला घडवलं. एक म्हण आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. त्यांनी आम्हाला घडवलं आणि इथून पुढची पिढी सुद्धा घडवण्याचं काम साईश्वरी इंग्लिश मिडियम प्रीस्कूलच्या माध्यमातून होईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. जास्त वेळ घेत नाही. आज छोट्या मुलांचा कार्यक्रम आहे, त्यांचा आवाज मला ऐकू येतोय. मी सगळ्यांना सांगणार की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मी प्रथम ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन करू ह्या व्यासपीठावर जे उभं केलं ते मामासाहेब मोळ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हुमराज पुकारे सर आणि डॉक्टर ससाने सर यांना प्रथम वंदन करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत, सोनाई ग्रुपचे संचालक असतील, वाणी सर आहेत, दुर्गाडे सर आहेत, चांदोडे मॅडम आहेत आणि उपस्थित पालकवर्ग, या सर्वांना प्रथम वंदन करतो. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की आजचा जो काळ आहे हा हायटेक झालेला आहे. आपला जो काळ होता शिक्षणाचा तो एकदम शांत आणि शिस्तबद्ध होता, पण आजच्या काळामध्ये ही संस्कृती जी आहे, जे कल्चर आहे, ही कला जी आहे, ही काळाची गरज झाली. तुमचं शिक्षणाबरोबर ही कला अवगत येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल चला हवाईमध्ये जे लेखक, दिग्दर्शक आणि कला हे दोन्ही जे संवादतात ते डॉक्टर निलेश साबळे. डॉक्टर पेशा असून तो पेशा सोडला त्यांनी आणि या कला क्षेत्रात आले. आपल्या या भागाचे मान्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचा पेशा सोडून त्यांनी कला क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. म्हणजे ही आजची काळाची गरज झाली आहे. आज तुम्हाला टीव्हीवरचे प्रत्येक कार्यक्रम पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्याही मुलांनी तिथे जायला पाहिजे, म्हणजे ही काळाची गरज आहे. आणि ते आज या ठिकाणी आपण घडवतोय. किसन कुंभार सारखे जे आमचे मित्र आहेत हे या शाळेच्या माध्यमातून या मुलांना तयार करतात आणि तुम्ही त्यांना मोलाचं सहकार्य करताय, त्यामुळे तुमच्या मुलांचं यश हे नक्की आहे. त्यामुळे अशा मुलांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मामासाहेब मोहोळ विद्यालयाचे प्राचार्य माननीय शिवराज पुकारे सर, ससाणे सर, या सोनाई हॉलचे संचालक, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पालक, आज या ठिकाणी साईश्वरी या विद्यालयाचा 3रा वर्धापन दिन आहे आणि 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत या विद्यालयाला. त्याबद्दल प्रथम मी या विद्यालयातील सर्व अध्यापकांचे, संस्थापकांचे मनपूर्वक अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने शाळा सुरू केलेली आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला आले होते आणि एखादं लहान मूल रांगत असतं, मग ते हळूच बसतं, उभं राहतं, हे सगळे टप्पे जेव्हा बघत असतो आपण तेव्हा आपल्याला खूप आनंद होत असतो. तसाच आनंद आज मला होत आहे की गेल्या वर्षी मी आले होते आणि 1 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी मी आले आणि अतिशय सुसूत्रता अशी या कार्यक्रमामध्ये मला आलेली दिसते. तर हळूहळू हे जे शाळेचं रोपटं आहे याचं वृक्षामध्ये रूपांतर होणार आहे, एक वटवृक्ष बनणार आहे आणि त्यासाठी किसन कुंभार सर असतील किंवा सारिका मॅडम असतील अतिशय मेहनत घेत आहेत. आत्ताच सरांनी एका सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी साहित्य किंवा कला क्षेत्रामध्ये आलेले आहेत. सलील कुलकर्णी यांचंही नाव तुम्ही ऐकलं असेल, ते सुद्धा डॉक्टर होते, डॉक्टर सलील कुलकर्णी. ते सुद्धा डॉक्टरी सोडून संगीताच्या क्षेत्रामध्ये आलेत, गायनाच्या क्षेत्रामध्ये आलेत. पण पहिलं त्यांनी काय केलेलं आहे तर सगळ्यांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि एकीकडे अभ्यास करता करता दुसरीकडे आपला छंद पण जोपासा. अनेक छंद आहेत, फक्त नृत्य किंवा गायन एवढ्याच मर्यादित राहू नका. मगाशी सारिका मॅडमनी जसं सांगितलं की पर्यावरण दिन असेल किंवा दिव्यांग मुलांना मदत करणं असेल, हे सुद्धा सगळे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत या सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा आपला विद्यार्थी, आपला पालक, आपला पाल्य, आपला मुलगा कसा पुढे जाईल याचा पालकांनी नक्की विचार करा. एकदम फक्त आणखीन गोष्टी सांगते की आपल्या मुलांनी पेन मागितला की आपण लगेच देतो. खूप मुलांना सवय असते
असतं की 2-3 दिवस झालं की नवीन पेन नवीन पेन्सिल त्यांना लागत असते. आपण हा विचारच करत नाही की आपण किती त्याला देतोय, त्यांनी कुठे हरवली, त्याला जपून ठेवण्याची ही जी सगळी सवय आहे ही सवय त्याला लावा. त्यांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या बोधकथा सांगा की ज्यातून त्यांना कळेल की आपण कसं जपून राहिलं पाहिजे, जपून वागलं पाहिजे. एका छोट्या मुलाची गोष्ट सांगून मी थांबणार आहे की एका मुलाला त्याचे वडील सांगतात की तू तुझ्या मेहनतीने 1 रुपया कमवून आण, कारण तो सारखा पैसे उधळायचा. तर तो म्हणतो, एक 5वीतला मुलगा असतो तो म्हणतो की 1 रुपया काय मी सहज मिळवून आणेन. घरात जातो, आईकडनं 1 रुपया घेतो आणि घेऊन येतो. वडिलांना सांगतो, हे बघा मी 1 रुपया कमवला. वडील म्हणतात ठीक आहे, समोर विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकून दे. तो विहिरीमध्ये टाकून देतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा वडील सांगतात, बहिणीकडनं घेतो विहिरीत टाकतो, भावाकडनं घेतो विहिरीत टाकतो, काकाकडनं मामाकडनं, असे 7-8 दिवस होतात. मग वडील म्हणतात नाही, तू कमवलेला रुपया पाहिजे. मग तो बस स्टँडवर जातो, थोडीशी हमाली करतो आणि 1 रुपया घेऊन येतो. आणि मग घरी आल्यानंतर वडील सांगतात त्याला की जा आता विहिरीमध्ये टाक. तो म्हणतो नाही टाकणार, कारण हा मी कमवलाय, माझ्या कष्टाचा रुपया आहे, हा मोलाचा रुपया आहे. तेव्हा कष्टाचा रुपया कसा आहे, मुलाचा रुपया कसा आहे याची जाणीव आपल्या पाल्याला द्या. जे मागेल ते ताबडतोब देऊ नका, जे गरजेचं आहे ते मात्र नक्की द्या. आपल्या पाल्याचा कल कुठे आहे ते ओळखा आणि त्यांना मार्गदर्शन करा. आज मला या ठिकाणी सारिका कुंभार, किसन कुंभार यांनी बोलवलं आणि महेश कुरणे यांच्यामुळे मी इथपर्यंत आले. या तिघांचेही मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. गुड इव्हनिंग, नमस्कार. श्रीकृष्ण फाउंडेशन संचलित साईश्वरी विद्यालयाचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कुंभार सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका कुंभार मॅडम यांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. ते अभिनंदन अशासाठी, ज्योती सावित्रीच्या पदस्पर्शानं कार्यस्पर्शानं पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाला अतिशय तळमळीनं जिद्दीनं पुढे घेऊन जाणारे हे दोघेही जण अतिशय कष्टानं या संस्थेला फुलवत आहेत. या प्रसंगी या परिसरातील सामाजिक क्षेत्रातलं अतिशय ऋषितुल्य असं कार्यकर्ते पण त्यांच्या अंगामध्ये खोलवर रुजलेलं आहे असं व्यक्तिमत्व माझ्या माननीय वसंतरावजी भाडळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस एन कोकाले सर, आमच्या सहकारी ज्येष्ठ कवयित्री चांदगुडे ताई, आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते रमेशदादा भाडळे, माझा विद्यार्थी आणि आताचा स्नेही सुनील मोरे, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व पालक, आतमध्ये दंगा इतका वाढत चाललाय की आता रडण्याचे आवाज येत आहेत. त्या सर्व चिमुरड्या विद्यार्थी मित्रांना या निमित्तानं मी आम्हा व्यासपीठावरील सर्वांच्या वतीनं अनेक शुभाशीर्वाद देतो. नव्यानं पालक झालेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. शिक्षक असल्या कारणानं ही संधी काहीतरी सल्ला देण्यासाठी घेणारच, हे आमचं व्रत. तर एक शिक्षक म्हणून तुम्हा सर्व नवीन पालकांना मनापासून एक विनंती करायची आहे. लक्षात घ्या, आपल्या या छोट्या पाल्यांचं केवळ शिक्षणाचं माध्यम, मीडियम ऑफ देअर लर्निंग इज इंग्लिश. भाषा माध्यम इंग्रजी आहे, पण आपण सर्वजण मराठी आहोत याचं भान बाळगा.
पालक म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेन, तुमच्या आयुष्यातली विद्यार्थी दशा दुसऱ्यांदा सुरू झालेली आहे. मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक याच्यावर विचार करा. शिक्षण म्हणजे काय याचं अतिशय स्पष्ट भान तुम्हाला असू द्या. शिक्षण म्हणजे फार काही विलक्षण असतं असं नाही. माणसाच्या अंगी असलेल्या मूलभूत क्षमता योग्य रीतीने विकसित करून त्यांना कौशल्यात रूपांतर करणं म्हणजे शिक्षण असतं. तुम्हाला मला चालता येतं, बोलता येतं, धावता येतं, पळता येतं, या क्षमता याच्यातून ज्याला दोरीवरनं चालता येतं, ज्याला हात सोडून वाहन चालवता येतं, त्याला कौशल्य म्हणतात. इतकी सोपी व्याख्या आहे. मित्रांनो, पुढची पिढी तुमची शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येते. इंग्लिश मीडियम या संकल्पनेचा कसलाही दबाव न घेता या दृष्टीने प्रयत्न करा की तुमची ही जी छोटी पाल्य मंडळी आहे त्यांच्यामध्ये विविध कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न करणार आहे. तुमच्या मुलाला जास्तीत जास्त अपडेटेड अशा शैक्षणिक सुविधा नाही मिळाल्या तरी चालतील, पण त्यांना जास्तीत जास्त अद्ययावत संस्कार मिळणं फार गरजेचं आहे. आणि या संस्कारांसाठी मित्रांनो तुम्ही सातत्यानं मदत करा. रोज तुमच्या पाल्याबरोबर स्वतःही लक्षपूर्वक आपली विद्यार्थी दशा पुन्हा एकदा अनुभवा. रस्त्यातून चालताना माझ्या मुलानं इतरांना मदत केली पाहिजे. माझ्या मुलाची समाजाची भीती कमी झाली पाहिजे. माझ्या मुलानं सातत्यानं वेगवेगळ्या माणूस म्हणून जगायला आवश्यक असलेल्या संस्कारांना आत्मसात केलं पाहिजे. हे आपलं ध्येय पाहिजे. मुलाला विचारा की मोठा झाल्यावर काय होणार आहे. तो जर म्हणत असेल मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, मी बिझनेसमॅन होणार, तर त्याला थोडंसं थांबवा. त्याला पहिल्यांदा या वयापासूनच कळू द्या, इंजिनियर तर तो होईलच, डॉक्टर तर तो होईलच, बिझनेसमॅन तर तो होईलच, माणूस बनायचं राहता कामा नये. म्हणून आपल्या पाल्याला माणूस म्हणून बनवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक आपण सर्वांनी द्यावं. या प्रयत्नामध्ये किसन कुंभार असतील, या परिसरातली जुनी जाणती मंडळी असतील, यांच्या सामाजिक कार्याच्या या रूपानं निश्चितपणे तुम्हाला भरघोस अशी मदत नेहमीच उपलब्ध आहे. या प्रसंगी मला आमंत्रित केलं ते कुंभार सर, त्यांचा संपूर्ण शैक्षणिक परिवार, व्यासपीठावरील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या सर्व छोट्या मुलांना मनपूर्वक भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. देव त्यांना माणूस बनण्याचं बळ देव ही प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित सर्व बंधू भगिनी नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यशवंतरावजी, माझ्याबरोबर या कार्यक्रमासाठी आलेले चांगुडे मॅडम, माझे सहकारी ससाने सर, रमेशजी भांडळे, माझे विद्यार्थी सुनीलजी मोरे, विशेषतः या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि संचालक, तेही मला अभिमान आहे की ते आपले आमच्या कॉलेजचे विद्यार्थी किसन कुंभार, सारिकाजी कुंभार, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर कुंभार सर आहेत, वराणी सर आहेत आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व लहान लहान मुला मुलींचे पालक बंधू आणि भगिनी. गेल्या वर्षी सुद्धा किसनने मला खास आमंत्रण दिलं होतं, पण त्यावेळेस मी परदेशात असल्यामुळं मला इथे येता आलं नव्हतं. यावर्षी परत आग्रहाने मला बोलवलं. मला अभिमान आहे की आमचे विद्यार्थी शिक्षणाची गंगा हे पुढे नेत आहेत.
आणि म्हणून यावर्षी मला हे टाळता आलं नाही. याही वर्षी तो योग होता टाळायचा, पण सुदैवानं आज मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. आपल्याशी मला थोडा संवाद साधता येईल. पालक म्हणून मी 35 वर्ष उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि अजूनही एका महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करतोय. आणि प्राचार्य म्हणून काम करण्याची मला जवळजवळ 26-27 वर्ष संधी मिळाली. परंतु आमचा जो संबंध आला शिक्षणामध्ये, तो 12वी नंतर पास होणारे विद्यार्थी महाविद्यालयात येतात आणि मग त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम आम्हाला करायला लागतं, त्यांना शिकवण्याचं काम करायला लागतं. हे जे अवघड काम असतं शिकवण्याचं, ते आधीच्या शिक्षकांनी आणि पालकांनी केलेलं असतं. कारण लहान वयात शिकवणं, सगळ्यात पहिली जी गुरु असते ती आई असते. तिच्या एवढा महान गुरु या जगात कोणीही नाही की ज्या मुलाला काही समजत नाही, कळत नाही, त्या मुलाला ती सर्व काही शिकवत असते. म्हणून सर्व इथे या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या आया आहेत, वडिलांपेक्षा आईला मी जास्त मान देतो आणि त्यांना नमन सुद्धा करतो. ते त्यांचंच काम हे सगळ्यात अवघड असतं. त्याच्यानंतर मग बालवाडी किसन कुंभार, सारिका कुंभार करतात आणि ते त्यांचं काम खरंच आव्हानात्मक. आणि मग प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर मग उच्च शिक्षण, तेव्हा आम्ही त्यांना शिकवलेलं आहे. परंतु अशा शिक्षणातले विद्यार्थी सुद्धा अतिशय चांगलं काम करतात आणि म्हणून मला कुंभार, किसन कुंभारचा आणि सारिकाताईचा खूप अभिमान आहे. हे खूप मोठं काम आहे आणि नवीन पिढी घडवण्याचं एक काम. दुसरे माझे विद्यार्थी सुनीलजी मोरे या ठिकाणी आहेत, तेही शिक्षण क्षेत्रात काम करतात. पण त्याचबरोबर त्यांनी काही धाडस करून स्वतःचे एक ANC न्यूज म्हणून माध्यम, प्रसार माध्यमाची बातम्या देण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये ते खूप यशस्वी होतात. त्यांचं खूप अभिनंदन मी करतो. आणि असे अनेक विद्यार्थी मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातून बाहेर पडले. महेश कुर्णे आमचे आहेत, वेगवेगळ्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि त्याचा आम्हाला खरं शिक्षक म्हणून खूप अभिमान आहे. फक्त एक छोटी गोष्ट, मी आईचं काम किती अवघड आहे तेवढं सांगतो 2 मिनिटामध्ये. आणि खरं पालकाचं मोठं काम आहे या लहान मुलांना घडवण्याचं काम. ते जस्ट खूप आव्हानात्मक काम. मी तुम्हाला आता 3 पिढ्याचं फक्त थोडक्यात सांगतो की आमचे पालक जे शेती करत असतात, तर त्यांना मुलगा फक्त शाळेला एवढंच माहीत असतं, पास झाला एवढंच माहीत असायचं. कसला अभ्यास असतो, कुठले विषय असतात, काही त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यानंतरच्या पिढीचे आम्ही पालक आहोत. त्यानंतर आम्ही शिकलेले असल्यामुळे आमच्या मुलांना थोडं लक्ष देता आलं. परंतु आत्ताचे जे पालक आहेत, आत्ता जे समोर माझ्या बसलेले पालक आहेत, त्यांच्यासाठी मी खरोखर आता ससाने सर बोलत होते. आमच्या चांदगुडे मॅडमने काही महत्त्वाची माहिती सांगितली, सुनीलजीने सांगितली, मोरेंनी, की सगळ्यात आव्हान आत्ता जे आहे ते मला जे नेहमी वाटतं, मी महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलताना सांगायचो पालक सभेमध्ये, की सगळ्यात मोठं काम आता ते पालकांच्या पुढे आव्हानाचं काम. कारण तो आपला मुलगा जो आहे, इतकं तंत्रज्ञानाचं युग आहे, इतकं गतिमान युग आहे आणि वेगवेगळी साधनं मुलांच्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळं मुलं माणूस खऱ्या अर्थाने बनतील की नाही हा मोठा प्रश्न आज समाजासमोर आहे. आणि तुम्ही बातम्या बऱ्याच ऐकल्या असतील, पाहिल्या असतील TV वरती. काही मुलं असतात कॉलेजमध्ये, आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. कानामध्ये काहीतरी हेडसेट लावलेला असतो, तो गाणे ऐकत चाललेले असतात आणि रस्त्याने जात असताना त्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि आपला जीव गमवून बसतात. आता लहान मुलांचं मी सांगतो, अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुमचा 2-3 तास सुद्धा पुरणार नाहीत मला सांगायला. परंतु आता छोटे छोटे मुलं जे मी पाहतोय आणि महाविद्यालयातले सुद्धा मी तुम्हाला सांगतो, मी महाविद्यालयातल्या पालकांना आवाहन करायचं की मुलाच्या हातात अजिबात तुम्ही मोबाईल देऊ नका. मोबाईल कंपन्याचं कामच आहे धंदा करण्याचं. फुकट म्हणतील, 10 रुपयात इंटरनेट म्हणतील, काय म्हणतील आणि ते तुम्हाला तुमच्या गळ्यात मारतील आणि तुम्ही ते कामाला लागणार आणि मुलं सगळी वाया जाणार. आणि त्यामुळं आताची मुलं ते जेवताना सुद्धा हातात मोबाईल धरतात, ते खातच नाही, ते त्याच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय. हे सगळ्यात मोठं आव्हान आजच्या पालकांसमोर आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, अजिबात आमची मी तर सांगायचं महाविद्यालयातलं सुद्धा मोबाईल हा घ्यायची गरज नाही. आहे चांगली वस्तू, परंतु त्याचा कसा वापर करायचा त्याचं ज्ञान त्याला नसतं. आणि मुलांना कॉलेजमध्ये मी सांगायचं तुम्ही अजिबात गरज नाही वापरायची मोबाईल. मी स्वतः प्राचार्य झाल्यावर सुद्धा अनेक वर्ष मोबाईल घेतला नव्हता, कारण मी सतत महाविद्यालयात टेबलावर बसायचं असतो, माझ्या पुढे फोन असायचा. आणि कशाला गरज लागते, कशाला आपल्याला? आपण काय थोडेच बिझनेसमॅन आहोत
की जिथं जाईल तिथं आपल्याला फोन पाहिजे आणि तिथं संपर्क साधलाच पाहिजे, व्यवसाय करायचा असं काही नसतं. आता इथं यांचं कार्यालय आहे, त्यांच्याकडे सतत मोबाईल पाहिजे, कारण कोणाचाही फोन येऊ शकतो, मला या तारखेला आहे का उपलब्ध करायला, त्यांच्यासाठी गरज आहे. आपल्यासाठी अजिबात काही गरज नाही. तंत्रज्ञान शिकून घेतलं पाहिजे, परंतु त्याचं वापरण्याचं जे ज्ञान आहे, त्याची जी मानसिकता आहे ती आपल्याला कळली पाहिजे. म्हणून मला पालकांना आवाहन करायचं की ते कृपया त्याच्यापासून मुलांना लांब ठेवा, तर आपली मुलं चांगली होतील आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने चांगला मुलगा, चांगला माणूस म्हणून ते पुढे येतील. मुलगांचं सांभाळण्याचं किती अवघड असतं, मी खरं शेवटची छोटी गोष्ट सांगतो आणि मी माझं म्हणून संपवतो. छोट्या मुलांचं सांभाळणं कसं अवघड असतं, एकदा तुम्हाला माहिती आहे की अकबर बिरबलाच्या गोष्टी बोलकथा आहेत भरपूर. तर एकदा बिरबल आपला प्रधान होता आणि राजाच्या दरबारात यायला त्याला उशीर झाला. राजाने विचारलं, ते काय उशीर झाला आज, एवढ्या वेळेत आपली सभा सुरू होणार, त्याने आला नाही आपण. ते म्हणे, राजा तुम्हाला तर सांगू शकत नाही, पण सांगतो आता दरबार विचारलं तर. माझा लहान मुलगा मी येताना खूप रडायला लागला, त्यामुळं मला येता आलं नाही लवकर. तर राजा म्हणाला, राजाचं काम होतं की एवढा बिरबल हुशार माणूस राजांना सल्ले देणारा, ते म्हणे मुलाला काय एवढं सांभाळ म्हणजे शांत करणं काय आवड आहे, तर ताबडतोब काहीतरी द्यायचं त्याला सांगायचं आणि निघायचं. ते म्हणे नाही महाराज, हे सोपं काम नाही आहे, म्हणजे ज्याला ज्याचं त्यालाच माहीत असतं, ते आईला जास्त माहीत असतं, तर ते काम आपल्याला करता येत नाही. तर ते म्हणाले, मग मी आता तुम्हाला एक हे सांगतो की मी लहान मुलगा होतो, बिरबल म्हणाला राजाला, आणि तुम्ही माझे पालक व्हा आणि मला समजून दाखवा तुम्ही. आणि बिरबलाने एक नाटक केलं रडायचं, खूप मोठ्याने रडायचं. तर खूप इतकं रडायला लागला, लहान मुलं कशी रडतात आणि ऐकता ऐकत नाही, तसं तो रडायला लागला. राजाने विचारला, तर तुला काय पाहिजे, तर त्या बिरबलाने सांगितलं, मला ऊस पाहिजे. तर ऊस आणून द्यायला सांगितलं. राजाच होता तो, ऑर्डर दिली ऊस आणून द्यायला. तो ऊस आणल्यानंतर तो बिरबलाने घेतला, तो मला हा मला, नंतर परत रडायला. आता काय झालं म्हणजे, तुला जे पाहिजे तर दिलं नाही, जसं आता मोबाईल पाहिजे हे घे, अजून काय पाहिजे हे घे, पण रडायचं बंद कर. नाही म्हणे, मला आता हा ऊस तोडून पाहिजे. आणि पुन्हा रडायला लागला. मग राजाने परत आदेश दिला की हा ऊस त्याला तुकडे तुकडे करून दे, आणि तुकडे करून घे, आणि हे हा घे ऊस, आणि आता शांत बस जरा, बिरबलाला सांगितलं. तो परत बिरबल काय ऐकायला तयार नाही, परत रडायला लागला. आता शेवटचा उपाय म्हणून राजा म्हणले की काय पाहिजे, आता तुला सगळं दिलं ना मी. ते नाही म्हणले, आता मला हा ऊस जोडून पाहिजे, परत जसा होता आधीचा ऊस तसाच पाहिजे मला, तसं करून द्या. तर ते काय राजाला करता येत नाही आणि त्याला काही शांत करता आलं नाही. पण हे काम हे फक्त आई करू शकते, त्या मुलाला काय झालं ते ओळखू शकते, आणि पालक त्याच्या आईपेक्षा थोडं कमी त्यांना जमवू शकतं. पण आई ही महान या जगामध्ये गुरु असते, आणि सर्व आयांना वंदन करून आपल्या मुलाला चांगलं सांभाळा एवढं विनंती करून सारेगाव कुंभार किसन कुमारने मला बोलवलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि मी या शिक्षकांचा माझं मार्ग संपवतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you, madam, for sharing your valuable thoughts and guidance. आज या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे भारतीय सैन्य दलाचे जवान मान्य श्री अजितजी रासकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही मंचावर यावं आणि येथील सत्काराचा लाभ घ्या. अजितजी रासकर सर. संस्थेचे हितचिंतक मान्य श्री निलेश हस्ते यांचा सत्कार होत आहे. संस्थेच्या व्यवस्थापनापैकी